एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे। त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात जिल्हा बीड, माडकोजी व सुशीलाबाई शिंदे या दाम्पत्यापोटी झाला। धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न 8व्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी खंडेरावांशी झाले। कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सास्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवित असत। खंडेरावांपासून त्यांना 2 अपत्ये झाली। मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या। अहिल्याबाईंना वयाच्या 28व्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले। खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले। त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या, पण सासरे म्हणाले, प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये, हे राज्य सांभाळायचे आहे। आपल्या सास्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकर त्यांनी मान राखला आणि सती जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले। मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत, मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असत। मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती। दौलतीचा कारभार मोठा होता, पण 1766 मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली। अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या। पुढील 28 वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला। तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले। अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले। त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली। बाई काय राज्य कारभार करणार ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली। करपद्धती सौम्य केली, मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले। पाटील कुलकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले। त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भिलकवडी नावाचा कर वसूल करी। तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला। त्यांच्याकडून पडीक जमिनींची लागवड करून घेतली, शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली। जमीन करारपट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली। राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलविली 1772। तिथे अनेक वास्तू बांधल्या। त्यांनी अन्नछत्रे उघडली। राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या। उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पाठशाळा, आश्रयशाळा बांधल्या। जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या। पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली। सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम वैद्य नेमले। स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओव्या ठेवल्या। मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सह होता। गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत। थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात। बाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, ऋषिकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदयपूर, चौंडी येथे मंदिरे बांधली। यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढा नागनाथ, काशी विश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला। अखेरच्या दिवसात त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले। त्यांचे 2 भाऊ वारले। मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला। 1790 तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईचे देहावसान झाले। त्यानंतर जावई यशवंतराव हणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली। 1792 मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला।
तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या, पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले. मध्यम उंचीची, वर्णाची, डोईवर पद घेतलेली ही स्त्री कर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांचे आयुष्य सांगते. महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.